धनी अव धनी आण. या बया आज एक माणूस लयच दमले वाटत. आज एक माणूस लय काळजी करते वाटतं. धनी आहे म्हटल्यावर करायच पाहिजे की. मग या धान्याचा घासा सुकलाय कळत नाही वाटतं एका माणसाला. धनी अव धनी अहो धनी धनी काय झालं व धनी? काय नाही मला ग पाणी. अहो घ्या की. घसा सुकलाय नव्हे का माणसाचा? नाही नको 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 नको. पायलट काय झालं? अगं तू परत मला धनी धनी म्हणत होतीस. कधी? आत्ता म्हणजे आत्ता स्वप्न आणि मामा बबन भरत लक्ष्मण सगळे माझ्यावर हसत होते ग. हे बघ पायलट आपलं काय ठरलंय? चार चौकात असताना आहो आणि खोलीत असल्यावर पायलट. आता ते मामासाहेब बबन लक्ष्मण दादा असतील म्हणून मी म्हणलं असेल, पण आता तू खोलीत आहेस मग मी तुला पायलटच म्हणणार. पायलट पाणी घे. नक्की ना? होय रे बाबा, जे ठरलंय ते ठरलंय. नाही पण ठरल्याप्रमाणे वागणारेस ना तू? पायलट पाणी घे. नाही तू आधी मला खात्री करून दे. पायलट पाणी घे नाही तर मी सोडून देईन बघ. नाही तू आधी मला सांग सुमे. पायलट सुमे अगं सुमे काय वेडेपण आहे का? सुमीला वाट बघायची सवय नाही. किती वेळा घे म्हणलं तुला? आली मोठी शहाणी. मज्जा केली रे. बट चल पायलट आवर. आणि काय आहे हे बघ, हे असा अभ्यास करत बसतोस का नाही रातभर म्हणून तुला अशी काय बी सपान पडते. अभ्यास नाही ग काम आहेत ती. सुमे आज कारखान्याचे संचालक बंगल्यावर एका महत्वाच्या मीटिंग साठी येणार आहेत. माझ्या फाईल प्लीज जरा नीट तिकडे ठेवशील. होय प्राणनाथ. सुमे बर पायलट तू आंघोळ करून घे आणि आवरून खाली नाश्त्याला ये. मी तुझ्या फायली नीट ठेवते. ताई काय हो तुमचं? ताई 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 पेपर सोड, मी खूप मोठी बातमी आणली आहे. सांग. ताई कालचा आदर प्राणनाथ आहो जाहो सगळं खोटं होतं बर का. ती खानोळवाली या जगातली सगळ्यात खोटारडी बाई आहे ताई. अगं आता समरला पाणी देत होते, समरला घ्यायला जर उशीर झाला तर डायरेक्ट लाश सोडून दिला तिने. हा अगं या भर थंडीमध्ये समरच्या बिचाराच्या अंगावर थंडगार पाणी सांडलं. अहो थंडी संपली की काय? हे म्हणजे अंथरुणातून उठायच्या आधीच थंडगार पाणी सांडायचं ओतायचं, हे आगाऊपणाच आहे ना. सासूबाई
सासूबाई चा. कळत नाही का, पोळला ना मला. ताईचा हात भाजला ताईचा. शालू शालू ताबडतोब शाई घेऊन ये. अहो पण साई कुठं आणू मी आता. अरे शाई नाही ग, साई घेऊन ये. ताईचा हात भाजला. काय? कसं काय? अरे सुमननी असं चहाचा कप सोडला आणि ताईचा हात भाजला. सुमन असं का केलंस तू? दर्शू मुद्दामून केलं का तिने? अगं हो ताई, पण म्हणजे तू घेईपर्यंत कप सोडला सुमननी. म्हणजे थोडा उशीर झाला कप घ्यायला तर असा सोडायचा का चहाचा गरम कप? मामासाहेब मी सोडला नाही. म्हणजे ताईनी स्वतःला भाजून घेतलं का कप पाडून? काय बोलतेय सुमन तू? अशी मस्करी बरोबर नाही सुमन. दर्शू अरे हातच भाजलाय ना, जीव तर नाही ना गेला. करेन मी सहन थोडं. आई 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 ग आई आई. मम्मा सासूबाई ताई फार भाजलं का ग तुला? तुम्ही काय आहे हे? या अशी मस्करी करता का कोणी? नाहीतर काय, ताई मॅडम असल्या मस्करीची सवय नाही. मी सासूबाईंची मस्करी केली नाही. तुम्ही बाद झाला बघ, अशी मस्करी पुन्हा करायची नाही, लक्षात ठेव. पायलट उगा माझ्यावर नाही ते आळ घ्यायचं काम नाही. सुमे, मला माहिती आहे तुझा स्वभाव. आता तू वरती सुद्धा माझ्यासोबत तेच केलंस. ही माझी मस्करी केलीस ते ठीक आहे, पण मम्माची सुद्धा मस्करी केलीस तू. हे बघ, मला अशी मस्करी केलेली अजिबात आवडणार नाही, आणि मम्माच्या बाबतीत तर नाहीच नाही. वाट बघायची सवय लाव जरा. आता हे काय नरसू? ताई तू ग्रेट आहेस. ताई तू ग्रेट आहेस. आज ना तुझे पाय धुवावे आणि त्याचं पाणी प्यावं असं वाटतंय मला. अगं त्या खानावळवालीच्या विरोधात मी इतके प्रयत्न केले आज तागायत, पण सगळे फेल गेले. ताई आज गोड बोलून जो काय तू दणका दिलायस ना तिला जबरदस्त, त्याला तोड नव्हती ताई, तोड नव्हती. मला सुरुवातीला काही कळतच नव्हतं ताई. माझ्या खेळी भल्या भल्यांना कळत नाहीत नरसू. ताई म्हणून तर तुझे पाय धुवावे आणि त्याचं पाणी प्यावं असं वाटतंय मला ताई. ताई आज तू त्या खानावळीला जो काही दणका दिलास ना, ते बघून माझ्या मनामध्ये अशा आनंदाच्या उकळ्या फुटतात ताई. आणि तुझ्या हाताला गरम चहा सांडून भाजलं त्यामुळे मनामध्ये दुःखाचे उमाळे पण फुटतायत ताई. फार वाईट वाटत मला ताई. नरसू टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही म्हणतात. ताई मी पण 2-4 घाव मारून बघू का? म्हणजे तेवढा तुझ्यावरचा भार हलका होईल ना. जमणार आहे तुला? ताई तुझ्या छत्रछायेखाली राहतो मी. आज तुझी काय वादळी खेळी खेळलीस ना, त्यामुळे मला पण उत्साह आलाय ग. करू का प्रयत्न मी पण? थँक्यू ताई. तुझ्या या भावाला आशीर्वाद दे त्यासाठी. येतो.
तुम्ही काय झालं ग? काय असं तोंड पाडून बसलीस? सुमे काय झालं? सुमे काय म्हणते तुझं प्राणनाथ? अगं भांडण बिंडण करून आलीस का काय तुझ्या स्वामी संगट? बबन्या ती कांदात नाही बघू. सुमे डोळ्यात पाणी आलं. हा. सुमे कांदात नाही ह्याला तरी डोळ्यात पाणी आहे तुझ्या. अगं काय झालं सांग तरी. तात्या, आज मला पायलटनं चुकीचं ठरवलं. अगं काय झालं सांग तरी पोरे. तात्या, पायलट आज माझ्यावर नाही आळ घेतलाय. काय? मी सासूबाईंना चहा देत होते तर त्यांच्या हातनं चुकून सुटलं का मुद्दामून मला माहित नाही. सगळा चहा त्यांच्या अंगावर सांडला आणि मला आडून आडून नाही ते बोलल्या. अगं सुमे काय मॅडमचा स्वभावच तिरसाट आहे. तू मग मनाला लावून घेत जाऊ. अरे मी नाही लावून घेतलं पण पायलटने मी त्यांचीच बाजू घेतली. मी सांगते तर मलाच खोटं ठरवलं त्यानं. तात्या, कशाला सासूबाईंच्या अंगावर चहा सांडू? त्याला एवढं बी कळू नये का? अगं नाही सुमे साहेबांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. अगं तू चल बांगल्यावर आपण तो गैरसमज घालवून टाकूया. चल बरं, मला यायचं. बर मग आता तुझं डोसकं गरम आहे. तू न येऊस मग. मग मी एकटाच जातो. सुरेश जातो रे मी. तात्या, यंदा जरा चांगला दर द्या सभासदांना. होय हंगाम चांगला झालाय आणि साहेबांनी त्यांचं डोकं वापरून कारखाना बी फायद्यात आणलाय. मग समर साहेबांनीच ठरवलंय दर हा चांगलाच द्यायचा. आणि त्यासाठीच मीटिंग करायला आम्ही इथं आलोय. हो पण जाधव अहो फाईल्स तुम्ही घेऊन यायच्या. समर साहेबांकडे कशाला दिल्यात तुम्ही? होताय मॅडम ते साहेबांना काही गोष्टीवर नजर टाकायची होती म्हणून ते स्वतः फाईल घेऊन आलेत काल. समर साहेबांना फाईल आणायला थोडा उशीर होतोय. मी बघून येऊ का? नाही थांब, मी बघून येते. तोपर्यंत तुम्ही सरबत घ्या. आलेच. हॅलो सुमे, फाईल्स कुठे ठेवल्यात ग? टेबलावर. अगं नाही येत ना. नाही येत? तिथंच ठेवल्या होत्या, असतील तिथंच. अगं नाही येत म्हणतो तर. सापडल्या का फाईल? नाही ना. सुमे तू जरा नीट आठव ना, कुठे ठेवलं होतेस? अरे टेबलावर. इथे नाही येत म्हणतोय ना मी. इथे लोक मीटिंग साठी थांबली आहेत खाली. काय कळतंय का नाही तुला? अरे मी तिथंच ठेवल्या होत्या पण. परत तेच. ठेव फोन. हा, काय झालं? सुमीला सकाळी इथे नीट फाईल्स ठेवायला सांगितले होते मी. तर टेबलावर आहेत म्हणते पण नाहीच आहे तिथे. हा ठीक आहे, आजची मीटिंग उद्या कर पण आत्ता खाली चल. नाही म्हणजे जरा माफ करा. खरं तर मी सगळ्या फाईल साहेबांच्या कारमध्ये ठेवल्या होत्या आणि नेमके आज साहेब कामानिमित्त शहरात गेले. आपण ही आजची मीटिंग उद्याला ठेवूया. हा ठीक आहे चालेल, उद्या घेऊया. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला, खरंच माफ करा मला. अहो माफी कशाला मागताय? आपण उद्या करू की मीटिंग? आम्ही येतो उद्या. चला निघू मग. साहेब उद्या नक्की मीटिंग करूया.
हो. चला चल. आई अगं तू कशाला माफी मागितलीस? तुझी काय चूक होती? हो पण काय आता, सुनेची चूक ही माझी चूक समज. पण समर, सुमननी हे काही बरोबर केलं नाही हं. तिला जरा जबाबदारीने वागायला पाहिजे आता. आणि इथून पुढे कुठलीही महत्वाची जबाबदारी तिच्यावर देऊ नकोस. काय काही गोष्टींचं महत्व नाही कळत तिला. हो ना, म्हणजे काही कल्पना नसताना, काही माहिती नसताना उगाच सल्ले देत असते ती. एक लक्षात ठेव समर, राजकारणात कधीच कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. सगळ्या गोष्टी कशा आपल्या नजरेखाली व्हायला हव्यात. ठीक आहे, तू आराम कर, मी येते. लय बाडकल्या तोय साहेब. मग काय तर, अरे सुमीनं गोळ घालून ठेवलाय ना. सुम्या 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 थांब 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 की. सुम्या अगं काय गोळ घालून ठेवलायस तू? फायल्या कुठं ठेवले तेस तू? अगं मीटिंग कॅन्सल झाली म्हणून साहेब कसलं भडकले ते माहित आहे का? अरे पण मी खोलीतच ठेवल्यात की. बरं थांब बघते. हे बघा, अशा महत्वाच्या मीटिंग कॅन्सल होऊन चालणार नाहीत हं. राजकारणावर गंभीर परिणाम होतो त्याचा. अनुराधा, पण सुमी कशाला मुद्दाम करेल? मुद्दाम म्हणत नाहीच आहे मी, पण तिचा बेजबाबदारपणा नक्कीच आहे. आणि समरच्या राजकीय भवितव्यावर त्याचा वाईट परिणाम झाला तर? शी. सापडला का फायली? असतील तर सापडतील ना. सो मी तुला आधीच सांगितलं होतं, मी जरा जबाबदारीनं वाग. महत्वाच्या फाईल्स होत्या, मीटिंग कॅन्सल झाली त्यामुळे. अरे मी 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 टेबलवरच ठेवले होते पण फायली. कुठे आहेत टेबलवर? चल ना दाखव. हा चला. दाखव ना कुठे आहेत फाईल्स. तुम्ही महत्वाची मीटिंग आहे सांगितलं होतं मी तुला, तरी वेंदळेपणा केलास. पायलट अरे खरंच मी त्या टेबलवर ठेवले होते फायली. मग कुठे आहेत? तुझ्यावर विश्वास ठेवला हेच चुकलं माझं. एवढाच माझा विश्वास नव्हता तर सांगितलंच कशाला ठेवायला? तेव्हा अक्कल नव्हती, आता आली आहे ना. पण पायलट जाऊ दे, फाईल्स कुठे दाखव. या बघ. पण हे तो कोणी ठेवल्या? तर तुझ्याच कपाटात म्हणल्यावर तूच ठेवल्या असशील. तेलाचे डाग. अरे देवा, तेलाची बाटली कशाला सांडली इथं? तुम्ही मूर्ख आहेस का ग तू? या अशा गोष्टींचं महत्व कळत नाही तुला? बेजबाबदारपणाची हद्द केलीस तू. काय आहे? मी काहीच केलं नाही. तुम्ही खोटं बोलू नकोस. सकाळी मम्माच्या अंगावर सुद्धा चहा सांडलायस तू, आणि आता हे. पायलट उगा काय वेळ घेऊ नकोस बरं का माझ्यावर. तुम्ही मी खरं तेच बोलतोय. तू तुझं खरं करण्यासाठी खोटं बोलू नकोस. मी कधीच खोटेपणा करत नाही. ते दिसलं ना आता. तुला ना काम सांगण्यातच पॉइंट नाहीये काही. मग नको सांगत जाऊस. नाहीच सांगणार इथून पुढे. खोटारडी.